तर मंडळी आज का नाही आपण ह्या मागे जी जागा दिसते त्या जागेमध्ये जनावरांसाठी वर्षभर पुरले एवढा चारा आज आपण तिथे साठवून ठेवणार आहे. तर नमस्कार मंडळी, आज का नाही तुमचं माझ्या अशा छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये तर स्वागत आहे. मंडळी आपण काय पहिल्यांदा वैरण रचण्यासाठी खाली बेड असा तयार करून घेतला होता बरं का. मंडळी आपण जी वैरण रचणार आहे ती वैरण वर्षभर टिकावी यासाठी मीठच पाणी त्याच्यावरती शिपडायचं आहे बरं का. मंडळी आपण काही दिवसापूर्वी आपल्या शेतामधील शाळवाचं पीक काढलं होतं. त्या पेंड्या एका ठिकाणी उभा करून ठेवल्या होत्या. नंतर का नाही 2-2, 3-3 पेंड्या नेण्यासाठी सुरुवात केली होती. मंडळी आमच्याकडे 2-3 दिवस झालं आबाळच आहे. त्याचा फायदा आम्हाला झाला बरं का. मंडळी मी जशी वैरण आणून देत होतो तशी पप्पा आणि आजोबा वैरण रचायला सुरुवात करत होते. मंडळी आपण जिथे वैरण रचत आहे तिथे एक आंब्याचं झाड आहे आपलं, त्याला आंबे छोटे छोटे लागले आहे. मंडळी आपण का नाही सकाळ सकाळी वैरण रचत होतो त्या सकाळच्या पहारामध्ये तरतरी येण्यासाठी चहा पेलो. नंतर का नाही मंडळी मगाशी आपण जी वैरण आणली होती त्या वैरणीच्या पेंड्या वर देण्यासाठी सुरुवात मंडळी आपण का नाही सकाळी 6 वाजता गंज रचण्यासाठी सुरुवात केली आणि तेवढंच एक 10 वाजेपर्यंत गंज रचून पण चालती. तर मंडळी आपले असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.